करून आली भाऊज जाऊन शिना आणलंय का अशाला आणलंय काय हाय तिला विचारायचं आहे का नाही नाही असं बॉक्स खरेदी करून काय उपयोग आहे नुसतं बॉक्सच खरेदी केलं नाही तर ह्या बॉक्स मध्ये काय लय वारी आहे होय नुसतं काय रिकामा बॉक्स आहे तेव्हा दाखवू आहे तुम्हाला दाखवा येईल कांजीवरम आणली कांजीवरम नाही करंजनी हे बघा ही कलर झाली मला दुसऱ्या झाल्या तर बहिणीने बघायचं जाताना आमच्या जाऊन आज साडी आणली तिच्या मामाच्या पोराची लग्न आहे ती मग हाय त्या साड्या बरेच ती म्हणली नाही सगळी जण यायच्या नवीन नवीन आणि मीच कशी जाऊ जुन्यावर तर ही वांगी कलर साडी लगेच बघा घड्या उलगडून फिलगडून कसं टाकले वांगी नाही ब्ल्यू म्हणजे निळा निळ्यामध्ये वांगी कलरच आपल्याला पाहिजे होता पण मिळाला नाही म्हणून हे आणलाय तर ही साडीचं सूत तर मस्त आहे बरं का सूत चांगलं आहे साडीचं मस्त मध्ये आहे ही बुट्ट्या सगळ्या मिळणार छान वाटते ही साडी मस्त घेतली ना ती काय बोलली नाही बरं का आपल्याला गपचूप जाऊन तिची साडी आणली काय म्हणली नाही काय नाही नाहीतर ती जर काय बोलली असती तर तिला म्हणलं असतं अजून ह्याच्यापेक्षा जरा त्याच्यात भारी घे म्हणलं असतं अगोदर एवढं मग बजेट नव्हतं मग काय तर आणि ह्या खायला वरडायला लागलं अजून म्हणताय चांगली घेतलं ना एकदाच घ्यायचं असतं ग ते धावत नसतंय 400-500 बघून चालू सगळंच बघावं लागतंय काय सगळंच बघा आता काय बाबा कशाला दोन साड्या आणून एकच आणायच्या कशाला साडी आणली हळदीला लिहा का हळदीला आजकाल फॅशन निघलंय त्या म्हणजे कार्यक्रमाला जे ती कलर आला पाहिजे नाही तर ही हळदी दिवशी पिवळा कलर तिने आणलाय मस्त मध्ये तर म्हणजे ही हळदी दिवशी नेसायची आणि ही लग्ना दिवशी नेसायची तर मॅडम आता लग्नाला जायचे त्या तिच्या मामाच्या पोराच्या इथे लग्न मग काय थाटात जायचंय मॅडम नुसतं लग्नाला जायचंय म्हणजे साडी कुठं काय कंडन गोंडन बांगड्या कुठं काय 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 खरेदी करून आली जाऊन शिना त्या लग्नाला यावालाच माणूस नसतं मुरडत आणि असे खरेदी करतं आणतं आवर्जून कोणच काय आणत नाही खरेदी करत नाही कारण कसं आहे माहिती का आवर्जून माणूस म्हणतो आणून घरात काय करता ठेवायचा आहे मी जरा कार्यक्रम असला म्हणजे माणूस लिहितं नेसतं हाऊस माऊस होती जीवाची पण आणि कलर तिला पण छान दिसणार आहे गोऱ्या अंगाला का नाही कलर एकदम असा उठावून दिसतोय बघा छान वाटते कलर ठीक आहे नाही असं जरा ही धडे आहे ना जरा जड पाहिजे ते असं वाटतंय मला जड नव्हती व आणि त्याला किंमत पण तशी लागत होती म्हणून ती त्याच्यामध्ये आणली अगं अजून 1000 रुपये गेला असतं तर जाऊ दे जास्त येडे पुरीला कपडे माझं सगळंच बघावं लागतं या सगळंच बघावं लागतं या सगळंच बघावं लागतंय कसं आहे बघितलं का सगळंच बघावं लागतं पदर आहे बघा आणि आजकाल फॅशनच निघतोय या कोणाचं जायचं नव्हती बरं आजपर्यंत आमच्यात अहो ही वेगळं पण ही आता बघा की नवीनच आरे वर्क किंमत तर कमी करा म्हणलं तर कशी म्हणते ती या ही करायला 1700-1800 रुपये लागते या ही सगळं बघा आता ही आरे वर्क नवीन आले ही म्हणजे मागच्या साईडला आणि ही बाहेला आणि ही पण बाहेला काय त्याच्या मायला नवीन सगळं नुसतं शिवाय टाकायचं आपल्याला पहिलं काढायला लागायचं अब्दुल पण आता नुसतं शिवाय टाकायचं मला तर वाटतंय बाबा हिनं साडी बघून ही साडी खरेदी केली नाही हिनं जम्पर बघूनच ही साडी खरेदी केली आले काय माहिती छान वाटतंय पण हे आहे ना आरे वर्क काय म्हणायचं झालं आरे वर्क हे आणलं सगळं येत आहे आपल्याला काय तसलं कळत नाही आणि असं असावं तसं असावं आपल्याला काय वाटत पण नाही बरं का ह्यात वांगी कलर तर असतात वांगी कलर तुला पंढरपूरला मिळला असता मनात असल्या साड्या मग मध्ये एवढ्या मनावर नाही पण जर पंढरपूरला गेली असते ना तुला मनातल्या साड्या मिळाल्या गपचूप गेली जाऊन आणले आपलं असू द्या गपचूप गेली तरी चांगलं केलं चांगला कलर आणला त्यालाच नटावं लागल चॉईस चांगली त्याला नटावं लागल बाबा खराब चॉईस नाही चॉईस आहे चांगली आणि कसं आहे आपल्या दोघीकडे पण ही कलर नव्हताच ही कलर म्हणून म्हणलं काय तर वेगळं नाही साडी छान आहे मी तुला मगच म्हणलं साडी खरंच छान आहे हा असल्यावर असलंच नसल्यावर मग माणूस काय म्हणतो बाय नाही बघा तो पैसा दिला पण साडी काय तो चांगली आणली लगेच म्हणली असती मी पण साडी मस्त आहे बरं का बहिणीनं अशा खरेदी जरा केल्या म्हणजे बरं वाटतंय खरेदी करायचं म्हणलं की खर्च वाटतंय विचार करावा लागतो कशाचा विचार करायचा नाही अगं तू गाड्या घालती का बोचक्यात गटूळ बांधून ठेवायला लागली त्याचं नाही बरं तसं म्हणून नागाला पण तिने लावली नाही मग कशाला सगळ्या गाड्या लागली उचकटायला
अजून ह्याला लय काम आहे. पिको हा. फॉल गोंड लावायचा इथं म्हणती या. गोंड पदराला गोंड लावायचं इथं इकडल्या साईडनं एवढा इकडल्या साईडनं. कसलं गोंड लावते ती समजा करायचं. आता ह्याला गोंड्याला आणि पदराला अजून पैसे किती घालवते. 700 रुपये ह्याला. त्या साडीपेक्षा ती जम्पर शिवायलाच पैसे लय लागतात. जसा उठून घडी घाल पाहिजे. मला बसून काही नाही घडी. अजून एक घालायची. कुठला तर पदर एक नाही सुटला. साडी त्यांना विचारलं का पुरी मापाची आहे का पुढे आहे का. होय सगळं. हा. आणि कसे बघा की जंपर काढून सुद्धा साडी लांबती सरळ आहे. हीच पाहिजे नाही. नाहीतर आजकाल काय होतंय माहितीये का बुनगेसनी म्हणजे आमच्या तिला चालतंय. पण आपल्या माझ्यासारख्या ज्या बाया आहेत त्यांना पुऱ्या मागच्या साड्या असल्या तर मग 4-5 नेऱ्या पडते. नाही तर मग 2 नाही तर 3च नेऱ्या पडते. नेऱ्या जास्त पडत नाही. आली का बाया घरी. आली की अजून तुझा गिर म्हणायला लागली बोचक्याला कोंबून घातल्यासारखी करायला. आता तिथे गेल्यावर पण आता उलगडणार होणारच की. आता बघ केलंय. त्यांना वाटतंय आता बॉक्स बारका हाय त्या बॉक्सच्या मानाला घडी घालावी असं वाटलं. तेवढं आहे बघा की पण साडी कशी. अगं ही काहीच नाही साडी बरं का. एवढ्याच घड्या. एवढ्याच घड्या ते एवढ्याच घड्या. ती साडी काय क्वालिटीची असेल. आपली तशी परिस्थिती पण आहे. आपण ज्यावेळेस दुकानात जातो त्यावेळेस ती आपल्याला नुसतं लांब बघायचं. कारण की आपली घ्यायची परिस्थिती तेवढी नसती म्हणून आपण नुसतं लांब बघायचं. हळदीची जरा बऱ्यापैकी नाही एवढी. असू दे बऱ्यापैकी नाही म्हणते. आपण घेतो परिस्थिती नसते ती आपल्या बऱ्यापैकीच असते. हे आता नवीन निघली का. नवीन आहे वही काय ही किती मोठी वही 500 पर्यंत सांगितली आपल्या किंमत जास्त पण ती 500 पर्यंत आहे. ठीक. हाऊस माऊस नवऱ्याने केली आपली म्हणायचं. नटवली कशी असणार घोड्यावर बसवली आपलं. मग काय. हलक्यात असू द्या नाही तस काय माहिती ते बारीत असू द्या पण केलं म्हणायचं. आता काय कर फुलबाईचं जम्पर शिव. हा हे फुल चांगलं आपलं दिसावं. बघू आता ही जम्पर कवा शिवती साडी कवा निसती नेसाय पण शिवाय पण आता काय 2-3 दिवसात लगी मिळतंय. पण लग्न आहे ती पुढल्या महिन्यातल्या 9 तारखेला. तोपर्यंत आता तयारी चालू आहे. त्या कसं आहे बघितलं का लग्न आहे ती मेहुणीची मामाच्या पोराची आणि मेहुणी इकडे लागली. त्यांनी पण आयरनी घेतलाय बघा. तुझ्या पुरीला कपडे घेतले ती तिला घेतली ती. तरी सुद्धा तिच्या मनासारखं असं वाटलं नाही असं म्हणत नाही. तिच्या मनाला योग्य वाटलं नाही म्हणून तिनं जामशीना साड्या. कसं असतं प्रत्येक जण आपल्या बच्चीला मामा करतोच. मामा काय सोडत नसतो. मामा बाचीसाठी करेल एवढं थोडं असतं. आणि तिचा मामा असा आहे की कुठल्याच गोष्टीची कमतरता त्यांनी आजपर्यंत केली नाही. तिला आतापर्यंत म्हणलं तरी सुद्धा कमी केलं नाही. करतातच करा बदली काय नाही. आता लग्न आहे ती या म्हणते ती 4-8 दिवस ये. पण इथं तिचं कसं आहे तिला इकडे तिकडे हालचाल जास्त करता येत नाही त्यामुळे ती काय जाणार नाही म्हणती मला. पण तिच्या मनातलं पोळं तिलाच नाही की जर उद्या निघली तर काय आपल्याला नाही नाही कोड्याचा विषय नाही. मस्त मला पण जा वाटतं या ती दुख मला पण आहे. पण सगळ्यांकडनं पण होकार आला पाहिजे. ही मेन आहे ना. आवाज कसं असतं माहितीये का सडसाटा असल्यावर कुठे पण जाऊ द्या काय नसतं. पण आता जाणं काही योग्य नाही. तर बहिणीला साडी कशी वाटली कशी नाही